काही दिवसांपूर्वी पावसाने थैमान माजवल्यामुळे नद्या नाल्यात तुडुंब भरून वाहू लागले व त्यामुळे कन्हान, जाम, वैनगंगा सारख्या मोठ्या नद्यांनी रौद्र रूप धारण करून सर्वत्र पाणीच पाणी अशी अवस्था निर्माण झाली व नदीकाठील गावे व नागरिकांना काही कडण्याआधीच त्यांची घरे अर्ध्याअधिकच नदीच्या पुराच्या पाण्याखाली आली व अतोनात नुकसान झाले। याला पूर्णतः प्रशासकीय व्यवस्था जबाबदार असल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला असून जेव्हा मध्य प्रदेश शासनाद्वारे 36 तासाआधीच मध्य प्रदेशात सुरू असलेल्या सतत पावसामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता व त्याकरिता नागपूर जिल्ह्यातील नदीकाठील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना देऊन सुद्धा प्रशासनाने कुणालाही सतर्कतेच्या सूचना दिल्या नाही। त्यामुळेच मोठे नुकसान झाले असेही मत व्यक्त केले असून या पुरात अनेकांची घरे पुराने आपल्यासोबत वाहून नेले तर अनेक घरे क्षतिग्रस्त झालीत। घरातील तसेच शेतातील पाळीव जनावरे, कोंबड्या, बकऱ्या, गायी, म्हशी, बैल आदींचा थांगपत्ता नाही। शेतातील कपासी, तूर, सोयाबीन, फळभाज्यासह संपूर्ण पिकाची या पुरामुळे अतोनात हानी झाली आहे। पूरग्रस्तांना 6 दिवस लोटूनही खावटीची व्यवस्था मिळाली नाही। याला काय म्हणावं? स्थानिक प्रशासनाचे या विषयाचे सर्वेक्षण अद्याप झाले नाही। यावर राज्य शासनाने येणाऱ्या 15 दिवसात पूरग्रस्तांना त्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई न दिल्यास भारतीय जनता पक्षातर्फे तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा ही या प्रसंगी देण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अरविंद गजबिये, महामंत्री संजय टेकाळे, वरिष्ठ भाजपा नेते किशोर मुसळे, देवीदास मधनकर, किशोर तांदुळकर, शहर भाजपा अध्यक्ष मंदार मंगळे, नगरसेवक तुषार उमाटे, रवींद्र ठाकूर, अभिषेक गहरवार, सोनू नवधिंगे सह सावनेर शहर व तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सरकार यांची मीटिंग होतं आणि एमपी सरकारने अलर्ट केला, पण महाराष्ट्र सरकारने 36 तास होऊनही कोणताही अलर्ट लोकांना दिला नाही। जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं, अर्धा कंबर पाणी असलं, तेव्हा लोकांना माहीत झालं की पूर आला। आपत्ती व्यवस्थापन डिपार्टमेंटचे 24 तास जागा असलं पाहिजे, झोपून होतं आणि त्यामुळे ही मानव निर्मित पूरहानी आहे। नाही, कन्हान नदीच्या पुराने खापा, तुमचा खापरखेडा हा जो परिसर आहे, मौद्यापर्यंतचा भाग आहे, हा खूप जास्त प्रभावित झालेला आहे। लोकांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे, जनावरे मरण पावलेली आहे, अद्यापही त्याचा काही रेकॉर्ड नाही आहे। त्याकरता आपलं काही पुढील पाऊल राहील? हेच मागणी आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पुरहानी करता 6 GR लागू केले होते महाराष्ट्र सरकारने, ते GR जर या पुरहानीत लागू केले तरच फायदा होऊ शकतो। या कन्हान नदीच्या, नुसते कन्हान नदीच नाही, पेज नदी, कन्हान नदी, गोसेखुर्दपर्यंत, तिकडून गोसेखुर्दच्या पुढं गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्यामुळं 5 जिल्ह्याचं नुकसान झालं आहे आणि सावनेर तालुक्यातही मोठं नुकसान झालं आहे। मागणी हीच आहे की जी सरकार आत्तापर्यंत 6 दिवस खावटी वाटप करत नाही, त्या सरकारकडनं पुढची काय अपेक्षा धरावी हा प्रश्न आहे। खावटी तर 24 तासात द्यायला पाहिजे होती, खावटी 24 तासात द्यायला पाहिजे होती लोकांना। आता आमची मागणी अशी आहे की तातडीनं जे घरं पडलेले आहेत त्यांना 2.5 लाख रुपये द्या आणि पिकाचं नुकसान भरपाई त्यांना 50,000 रुपये हेक्टरी द्या। सोयाबीन, कापूस, धान, तूर, त्या ठिकाणी मिरची, फळझाडे, फुलझाडे याची त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि 50,000 रुपये हेक्टरी दिली पाहिजे। पंचनामे करताना शेतकरी आणि घरमालकाच्या सह्या घेतल्या पाहिजे। जे आता अंशतः पडलेलं घर दिसतं ते पुढं पडणारच आहे, कारण 15 दिवसात ते घर पडणारच आहे, कारण त्याला ओलावा झाला आहे आणि त्यामुळे आता अंशतः लिहून घेतील। अंशतः लिहिल्यावर त्याला 6,000 रुपये मिळतील, ते देऊ नये। सरसकट 2.5 लाख रुपये दिले पाहिजे घर बांधकामाकरता आणि त्यामुळे तहसीलदारकडे निवेदन घेऊन आलो आहे। सरकारला मी 15 दिवस वेळ देणार आहे। 15 दिवसात सरकारने घरांच्या सामानाचं, शेतीचं नुकसान दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। या सरकारला आम्ही इशारा देण्याकरता आलो आहे आणि नुकसान भरपाई तातडीने द्यावी। खावटीची रक्कम आजच्याच वाटप करावी। अजूनही बँकांनी खावटीची रक्कम रिलीज केली नाही आहे, शोकांतिका आहे। तातडीनं सरकारने दखल घ्यावी हीच मागणी आहे। एक या महापुराला थोडंसं बाजूला सारून एक प्रश्न आहे जो आता संपूर्ण विश्वावर आलेला आहे, कोरोना। आणि कोरोना काळामध्ये बघून राहिलेलं आहे संपूर्ण नागपूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढून राहिलेले आहे आणि कुठेतरी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहे। कोरोनाच्या संक्रमणामध्ये आधीच WHO सांगितलं होतं की टेस्टिंग करा। टेस्टिंग कमी केल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता
असिम्टमॅटिक पेशंट वाढतात. डॉक्टर पोद्दार या ठिकाणी आहेत, ते रोज हजारो पेशंट त्या ठिकाणी पाहत आहेत. मोठा स्पाईक आलेला आहे आणि हा स्पाईक किती मोठा आलेला याचा अंदाज नाही आहे. आणि त्यामुळं कोरोनाच्या संक्रमणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने सरकारने काम करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं जनतेला त्या ठिकाणी टेस्टिंग केलं पाहिजे, ज्या पद्धतीने जनतेला त्या ठिकाणी सुविधा पुरला पाहिजे, कोरोनाच्या संक्रमणामध्ये ज्या गरीब लोकांना खऱ्या अर्थाने 6 महिने रोजगार नव्हता त्यांनासुद्धा सरकारकडनं खरं कोणत्याही बालाबलुतेदार कुठल्या लोकांना मदत मिळाली नाही. साधा वीज बिलाचा प्रश्न घ्या, मागच्या 6 महिन्यापासून वीज बिलं 6 पट पाठवले आहेत. मी आणि आम्ही सर्वांनी सावनेर तालुक्यातले सर्व नेते या ठिकाणी आहेत. अरविंद गजबी जिल्हाध्यक्ष आहे. सावनेर तालुक्यात 3 आंदोलन झाले, नागपूर जिल्ह्यात अनेक आंदोलन झाले. काय म्हटलं आम्ही एवढंच म्हटलं की मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल व्यक्तींच्या घरांचे बिल माफ करा. किती मागितले? 300 रुपये प्रति युनिट, 300 युनिट प्रति महिना, 300 युनिट प्रति महिना, 4 महिन्याचे 1200 युनिट इतकं वीज बिल माफ करा. पैसा भरूच शकत नाही लोक, वीज बिल माफ केल्याशिवाय मार्गच नाही आहे. आपण आठवा, मी ऊर्जा मंत्री असताना 45 लाख शेतकऱ्यांना 28,000 कोटी थकीत झाले. 5 वर्ष एकही लाईनमन शेतकऱ्याच्या शेतात वीज कापायला गेला नाही. 5 वर्ष एकही लाईनमन शेताचा वीज कापायला गेला नाही. पण काय परिस्थिती आहे? का मी वीज बिल माफ करत नाही? 3 महिन्याचं वीज बिल होणार किती आहे? 2,000 कोटी 3,000 कोटी होतील. एक घोषणा केली 1,000 कोटी देतो, ते दिले नाही आहे. आणि त्यामुळं लोकांना खऱ्या अर्थाने कोरोनाच्या काळामध्ये एक तर सुविधा दिल्याच नाही, वीज बिलही माफ करायला तयार नाही. आणि कोरोनाचं संक्रमण जे रोज वाढत आहे, आज बेड नाही आहे क्वारंटाईन सेंटरमध्ये व्यवस्था नाही आहे. मेडिकलमध्ये एक बेड नाही शिल्लक. आता मेडिकलला एक बेडवर 3 लोकांना झोपवण्याची व्यवस्था करून राहिली. ते सांगतोय की यांनी नियोजनाचा अभाव आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईनचे नियम पाळत नाही, लोक घाबरलेले आहे. शेवटी लोकांना मरण्याच्या हालती घरात सोडून दिला आहे. तुम्ही घरात राहा, घरात पडले राहा, त्याला कोणी डॉक्टर सजेशन करत नाही. माझी साधी सूचना होती की तुम्ही 10 पेशंटला एक डॉक्टर जोडून द्या, किंवा त्यांच्या व्हॉट्सअप कॉलिंग जोडून द्या, किंवा त्याला व्हिडिओ कॉल जोडून द्या. एका डॉक्टरला जर सांगितलं का हे पेशंट तुम्ही पाहिजे, तर व्हिडिओ कॉलवर सुद्धा मॉनिटरिंग करू शकतो. पण या सरकारला कुठलंही लोकांचं घेणदेण नाही आहे. कोरोनामध्ये मरण्यावर पेशंटला सोडलेला आहे. प्रशासकीय कंट्रोल नाही आहे, याचा अर्थ आहे शासनाचा कंट्रोल नाही आहे. राज्य शासन असं म्हणून राहिलं की 3 पक्षाचं सरकार आहे, हे चांगलं काम करून राहिलं आणि हे भाजपला पचून नाही राहिलं, म्हणून हे काहीतरी नवीन. मला सांगा, आम्हाला काही राजकारण करायचं नाही आहे. सरकार त्यांनी खुशाल चालवावं, सरकार पूर्ण चालवावं, पूर्ण 5 वर्ष चालवावं, काही म्हणणं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं सुरू आहे, 24 तासात खावटी दिल्या आहे, का दिली नाही? कोरोनाच्या पेशंटला तुम्ही डॉक्टरला का जोडलं नाही? जर उद्या सावनेरमध्ये 50 पेशंट आहे, 5 डॉक्टरला आयडेंटिफाय करून 5 डॉक्टरला त्यांना जोडून का दिलं नाही? किंवा व्हिडिओ कॉलवर का जोडून दिलं नाही? एका डॉक्टरकडे याद्या का पाठवल्या नाही? त्याचा खर्च का दिला नाही? कोरोनाच्या पेशंटच्या नावाने एवढा खर्च आपण करतो. जर एका सावनेरमधल्या 10 डॉक्टरला आपण जर फी दिली असती, सरकारकडनं मदत केली असती, सरकारकडनं पेशंट वाईज त्यांना मदत केली असती, 10 पेशंटला त्यांनी मॉनिटर केलं असतं. कुठल्या व्यवस्था उभ्या आहेत? लोकांना घरी मरण्याकरता सोडलेला आहे. आणि त्यामुळं कोरोनाच्या पेशंटला जे हाल आहेत हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हाल आहे. प्रशासनाचं नियंत्रण याच्याकरता नाही आहे. प्रशासनाचं नियंत्रण याच्याकरता नाही आहे की सरकार मुंबईतनं चालू आहे, सरकार कॅबिनमधनं चालू आहे, सरकार ई डिजिटल प्लॅटफॉर्मवर चालू आहे, सरकार फिजिकल चालूच नाही आहे, सर्व डिजिटलवर चालू आहे. असंच चालू राहिलं तर आपलं पुढलं पाऊल जे आपण म्हटलं की 15 दिवसाच्या नंतर आपण तीव्र आंदोलन. आम्ही ठरवलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व सावनेर तहसीलच्या कार्यकर्त्यांनी की जर शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळाले नाही, तीव्र आंदोलन होईलच होईल. आणि जोपर्यंत न्याय नाही मिळत तोपर्यंत भांडू. आम्ही कोरोनाच्या संक्रमणाकरता भांडू. रोज भांडणं चालू आहे. विरोधी पक्ष म्हणून जे सरकारच्या लक्षात आणून द्यायचं ते लक्षात आणून देऊ. आज लक्षात आणून द्यायला आलो आहे की लोक अजूनही घरात बाहेर बसलेले आहेत, त्यांना समाज मंदिरात व्यवस्था नाही आहे, त्याला जेवायला अन्न नाही आहे, त्यांना खावटी मिळालं नाही आहे, त्यांच्या घराचं सर्वेक्षण होत नाही आहे, कोणी त्याला मदत करायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे हे सांगण्याला आलो आहे. आणि जेव्हा जेव्हा सरकार अन्याय करेल तेव्हा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल. पियुष झिंजवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.